हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग मध्ये. ऐश्वर्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी चालू केली आहे. सिंगल गणपती बाप्पाच्या आवडत्या 21 भाज्यांची भाजी बनवली. तसेच बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवले. लाडक्या बाप्पासाठी नैवेद्य बनवला आणि आता मोदक तळून घेते. छान असं डेकोरेशन केलंय ऐश्वर्याने आणि आता तिच्या पप्पांसोबत गणपती बाप्पा आणायला गेली. थोड्याच वेळात आपल्या बाप्पांचे आगमन होईल. खूप सुंदर ऐश्वर्याने डेकोरेशन केलं गणपती बाप्पांसाठी. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आताच. ऐश्वर्या छान असे बाप्पा घेऊन आली. बाप्पांच्या आगमनाची खूप आतुरता होती. पहिले आपल्या बाप्पांचे स्वागत करू. या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होते मी. बाप्पांचे औक्षण केले, सोबतच ऐश्वर्याचेही औक्षण केले. ते जानवं जसं घातलं ना तसंच घालायचे. गणपतीचं डेकोरेशन, गणपतीची सजावट आणि गणपतीची स्थापना सर्व काही आमच्या ऐश्वर्यानेच केलं. बघा आमचे बाप्पा किती छान दिसताय. पावभाजीसाठी 4 बटाटे मीठ टाकून घेतले. त्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. आवडीनुसार टोमॅटो, शिमला मिरची आणि फ्लावर घेतली. त्यांच्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या केल्या. कढई तापल्यानंतर त्यात तेल टाकलं. नंतर गॅसची फ्लेम बारीक केली. तेल तापल्यानंतर पहिले आलं लसूण पेस्ट टाकली अर्धा चमचा. नंतर कांदा टाकला. कांदा परतल्यानंतर त्यात हिरवे वाटाणे टाकले. भाजी खूप टेस्टी होण्यासाठी 1 लिंबाचा रस टाकला. याने भाजीची चव अप्रतिम लागते. नंतर कढीपत्ता टाकला. नंतर मीठ टाकलं 1 चमचा. सर्व व्यवस्थित परतवून घेतलं. 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकला अंदाजे. फ्लावर, शिमला आणि टोमॅटो याची प्युरी बनवली. ग्राइंड केलेली शिमला मिरचीची प्युरी टाकली. नंतर टोमॅटोची प्युरी टाकली. नंतर फ्लावरची प्युरी टाकली त्याच्यावर आणि सर्व व्यवस्थित परतवून घेतलं. मस्त अमूल बटर टाकले. सर्व मिक्स केलं. नंतर गरम पाणी टाकले त्याच्यात. उकडलेले बटाटे किसून घेतले व त्यात गरम पाणी मिक्स केले. नंतर हे मिश्रण भाजीत टाकले. किसून टाकल्यामुळे भाजीची टेस्ट छान येते. आणि नंतर शेवटी कोथिंबीर. अशी झाली माझी पावभाजी. कशी वाटली पावभाजीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. घरातल्या बाप्पाची आरती, नैवेद्य वगैरे झाला. आता गल्लीत गणपती बाप्पा बसवलेले, त्यांचं दर्शन घेऊन येतो. भगवती मातेच्या मंदिरा शेजारीच गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. खूप छान आहे. कोण कोण गेला होता रे मूर्त घ्यायला? सर्व गेलते का? असे आहे आमच्या शेळके गल्लीतील गणपती बाप्पाची डेकोरेशन. दादूने मगच दाखवलं ते मला. उद्यानंतर आम्ही दोघी बघतो. यश दादा आणि आम्ही करेल. यश दादा कोण?
नाही रे योगेश वाघचा का? ए अध्यक्ष कोण आहे रे? का रे दादू अध्यक्ष कोण आहे? अरे वा हुशार आहे बर का दादू. इकडचं कोणी बसवलं? हा भगवान त्यांचं आहे का? आणि त्यांनी का इकडे बसवलं? मस्त आहे ना. दिदू आत्या नाही काही तर काही गल्लीत बांधकाम जर नसतं ना सगळ्या स्पर्धा घेतल्या असत्या दरवर्षी सारख्या. पण घ्यायला पाहिजे इकडे तरी घ्यायला पाहिजे. घेणार आहे का? कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.